हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोयका अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्याच्यामध्ये कोणते एक्सरसाइज चालू आहे? एक्सरसाइज 3.4 चालू आहे. ठीक आहे. आणि अगोदरचं 3.1, 3.2 आणि 3.3 ऑल क्लिअर केलेलं आहे मी. ठीक आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा हे लास्ट एक्सरसाइज आहे. ठीक आहे. पहिले तुम्ही स्टार्टिंग पासून बघा तरच तुम्हाला समजेल, अदरवाईज समजणार नाहीये. जे रेग्युलर आहेत त्यांना समजणार, जे न्यू आहेत त्यांना समजणार नाहीये. कारण अगोदरचे जे काही फॉर्म्युले आहेत यूज केलेले ते तुम्हाला यायला पाहिजे ना, तरच तुम्ही नाही का पुढे जाणार, नाही तर अदरवाईज इथंच राहणार. तुम्हाला कळणार नाही की कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे. चला बघा, लक्ष द्या काय काय करणार बघा. एक्सरसाइज 3.4 मध्ये टोटल किती क्वेश्चन आहेत? टोटल 6 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. 6च्या 6 क्वेश्चन थिअरॉटिकल क्वेश्चन आहेत. म्हणजे तुम्हाला थिअरॉटिकल वरून तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढता यायला पाहिजे, डिफरन्स काढता यायला पाहिजे आणि एस एन ची व्हॅल्यू काढता यायला पाहिजे. ठीक आहे. चला सांगतो बघा, वन बाय वन सांगतो. लक्ष द्या काय सांगितलंय. ऑन दी 1st January 2016. ओके. सो सानिका डिसाइड टू सेव्ह. सानिका नावाची एक मुलगी आहे, ती काय करते? डिसाइड केली, म्हणजे त्यांनी काय ठरवलंय की टू सेव्ह ₹10. म्हणजे पहिल्या दिवशी ती 10 रुपये साचवतीये. ओके. सो ₹11 ऑन सेकंड डेज, म्हणजे दुसऱ्या दिवशी ती किती रुपये साचवती? ती 11 रुपये. ठीक आहे. पहिल्या दिवशी किती होते? 10 रुपये. दुसऱ्या दिवशी 11 रुपये. ₹13 ऑन थर्ड डेज. ओके. तिसऱ्या दिवशी किती ठरवती ती? किती रुपये साचवतीये? दॅट इज 12. ओके. इफ शी डिसाइड टू सेव्ह, किती सेव्ह करते ती आता? डिसाइड टू सेव्ह लाईक दिस, देन ऑन 31st December 2016. बघा नीट लक्ष द्या. 1st January ओके 2016 आणि 31st December 2016 म्हणजे पूर्ण इयर, म्हणजे पूर्ण वर्षी ती असं ह्या प्रकारे साचवत राहिली. म्हणजे 10, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12, चौथ्या दिवशी किती? 13, पाचव्या दिवशी 14 असं. ठीक आहे. सो व्हॉट विल बी हर टोटल सेव्हिंग, म्हणजे पूर्ण वर्षात बघा ना, पूर्णच वर्ष ना हे 1st January आणि 31st December. सो पूर्ण इयर मध्ये ती किती रुपये साचवते? ठीक आहे. सो बघा मी काय करतो. सानिका डिसाइड टू सेव्ह रुपीज 10, ₹11 किती? 12 लाईक दिस. ठीक आहे. अशा प्रकारे ती साचवते. मग माझा सिक्वेन्स काय येणार? द सिक्वेन्स कसं येणार? द सिक्वेन्स इज बघा 10. ओके. दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12, चौथ्या दिवशी किती? दॅट इज 13. ओके. लाईक दिस. ओके. हे अशा प्रकारे ती साचवते. मग आता बघा नीट लक्ष द्या काय आहे. सो मला सांगा 1st January पासून ते 31st December पर्यंत, म्हणजे जो काय 2016 जो आहे तो लीप इयर आहे का? लीप इयर असेल तर किती डेज असतात? दॅट इज 366 डेज असतात. बरोबर ना. जर लीप इयर असेल तर 366 डेज असतात. जर लीप इयर नसेल तर काय असतं? दॅट इज 365 डेज असतात. हे माहितीये, एका इयरला 365 डेज असतात. ठीक आहे. ओके. आणि जर लीप इयर असेल तर 366 डेज. आता मी कसं ओळखणार की माझा इयर जो आहे तो लीप इयर आहे? कसं ओळखणार? जर पाठीमागचे जे काही 2 आन्सर आहेत बघा, पाठीमागचे 2 ते जे डिव्हिजिबल बाय 4 जायला पाहिजे. किती डिव्हिजिबल बाय किती पाहिजे? हा जो आकडा आहे टोटल तो 4च्या टेबल मध्ये यायला पाहिजे, कारण चौथ्या वर्षी लीप इयर येतो ना. ठीक आहे. 3 वर्ष झाल्यानंतर चौथ्या वर्षी लीप इयर येतो. सो हे जे काय आहे ते 4च्या टेबल मध्ये यायला पाहिजे. मग 16 4च्या टेबल मध्ये येतं का? हो येतं. सो 2016 हे काय आहे? लीप इयर आहे. ठीक आहे. सो मग इथे लिहायला लागेल तुम्हाला. काय लिहिणार तुम्ही? द 2016 इज अ लीप इयर. ठीक आहे. तुम्हाला हे लिहावं लागेल. काय आहे? 2016 इज अ लीप इयर. जर लीप इयर असेल तर डेज किती असतात? हाऊ मेनी डेज? सो देयर आर 366 डेज. ओके. सो मग आता मला काय काय काढावं लागेल? ए ची व्हॅल्यू किती आहे? सो ए ची व्हॅल्यू आहे 10. ओके. हे मार्कर संपत आलाय. 1 मिनिट जस्ट.
ए ची व्हॅल्यू किती आहे 10. डिफरन्स कितीचा आहे बघा, डिफरन्स कितीचा इन्क्रीज होतोय डिफरन्स, सो दॅट इज डिफरन्स आहे 1 चा. बघा ना 11 मायनस 10 1, 12 मायनस 11 1, सो डिफरन्स आहे 1 चा. ठीक आहे. सो किती जणांची ऍडिशन करायची, 1 2 3, किती डेज आहेत 365 डेज. सो मग टोटल नंबर्स किती आहेत, टोटल नंबर्स आहेत 366. ओके. सो मला S 366 काढायचं, समजतंय का, मला हे काढायचंय. बघा हे फर्स्ट नंबर, हे सेकंड, थर्ड, अप टू मला किती डेज आहे 366 डेज आहेत. ठीक आहे. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या दिवशी 13 रुपये, पाचव्या दिवशी 14 रुपये. सो 366 डेला टोटल ऍडिशन करावं लागेल आपल्याला. सो मी कोणता फॉर्म्युला यूज करणार, वी हॅव कोणता फॉर्म्युला, SN इक्वल टू N/2 2A प्लस N मायनस 1 D. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला यूज करणार. सो आता S N च्या जागी 366 टाकणार, N च्या जागी 366 अपॉन 2. ओके. सो 2 A ची व्हॅल्यू किती आहे 10, सो 10 येणार. ओके. प्लस N च्या जागी 366 मायनस 1, डिफरन्स कितीचा आहे, डिफरन्स 1 चा आहे. ठीक आहे. सो आता काय करू शकतो, 366 अपॉन 2, 10 2 जा दॅट इज 20. ओके. इथे येणार 20 प्लस 366 मधून 1 गेले, राहिले 365. ओके. इथे 365 राहणार, 365 1 जा 365, सो इथे येणार 365. ओके. सो अजून काय करते, S 366. ओके. सो इथे 366 अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये काय राहणार, ऍड करायला 75 85 385. ओके. सो ह्याला डिवाइड करा. ओके. चला पहिल्या स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं सांगतो काय करायचंय. ओके. सो आता काय करणार बघा, हे इवन नंबर आहे, हे ऑड नंबर आहे. ठीक आहे. सो 366 डिवाइड बाय 2 करा, किती राहणार बघा, S 366. ओके. सो 366 डिवाइड बाय 2 करा, डिवाइड करता येईल तुम्हाला. ठीक आहे. किती येणार, 183 येणार, 183 मल्टिप्लाय बाय 385. ठीक आहे. सो S 366. आता याचं मल्टिप्लिकेशन करा, आताच मी पाठीमाग आन्सर बघितलं, याचं मल्टिप्लिकेशन किती येते. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन येतं 70 455. ठीक आहे. वाटलं तर तुम्ही करून बघा, त्याचं मल्टिप्लिकेशन हेच येणार, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येणार नाहीये. ठीक आहे. मी आता जस्ट करून बघितलेलं आहे. ओके. कारण टाइम व्हायला नको जायला, नाही का, म्हणून. ओके. चला काढा स्क्रीनशॉट. हा चला परत एकदा सांगतो, थोडं लक्ष द्या, मी थोडं बेसिक सांगतो. ठीक आहे. सो बघा 1 जानेवारी पासून ते 31 डिसेंबर आहे. सो जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत किती डेज असतात, 365 असतात. किती, 365. ओके. सो पण 2016 जो आहे तो डिव्हिजिबल बाय 4 आहे. डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे काय, म्हणजे 4 ने डिवाइड होतोय 16 ला. ठीक आहे. हा जो नंबर आहे 16 4च्या टेबल मध्ये येतोय, मग तो लीप इयर आहे. समजते का, 2016 काय आहे, हे लीप इयर आहे. मग लीप इयर मध्ये डेज किती असतात, 1 दिवस जास्त असतो फेब्रुवारी महिन्यामधला, एवढं माहिती तुम्हाला. सो 1 दिवस जास्त असल्यामुळं डेज किती असतात, 366 डेज असतात. सो म्हणून मी काय केलं, टोटल नंबर्स किती लिहिले, मग टोटल नंबर्स जे आहे ते 366 आहेत. समजते का. सो मग मी S 366 ची व्हॅल्यू काढणार ना, S 366. सो नंबर ऑफ किती आहे 366. मग सगळ्यांचं मला ऍडिशन करायचंय. क्वेश्चन काय विचारलाय, व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग म्हणजे काय, प्रत्येक दिवसापासून एंडिंग डिसेंबर पर्यंत किती ऍडिशन म्हणजे किती सेव्हिंग केलेली आहे. सेव्हिंग म्हणजे मी ऍडिशन करणार. सो मी ऍडिशनचा फॉर्म्युला दॅट इज SN चा यूज करणार. ठीक आहे. एवढं सिंपल आहे. ठीक आहे. ना क्वेश्चन नंबर सेकंड वन बघा, हा जो सेकंड वाला क्वेश्चन आहे तो बोर्डाला खूप वेळा विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे 2013 पासून हा क्वेश्चन कंटिन्युअस रिपीट होतोय. म्हणजे कधी कधी नाही का, म्हणजे फार तर जास्तीत जास्त 90% चान्सेस आहेत. ठीक आहे. हाच क्वेश्चन इथं बघा काय दिलं, इथं मॅन बॉरोज. ठीक आहे. तुम्हाला कदाचित इथं मॅनच्या जागी काही पण नाव टाकून येऊ शकतं. ठीक आहे. बोर्डाला मॅनच्या जागी काही पण येऊ शकतं, एवढं लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही बोलणार हे क्वेश्चन झालंच नाही आपलं. ठीक आहे. मॅनच्या जागी कोणतं पण नाव टाकून येऊ शकतं. गेल्या वर्षी आलं होतं नाव टाकून दुसरं. ठीक आहे. सो म्हणून बोलतोय, व्यवस्थित लक्ष द्या.
चला स्टार्ट करतो बघा काय काय आहे. A man borrows rupees 8,000 and agree to repay with a total interest of rupees 1,360. ठीक आहे. एक माणूस आहे काय करतोय तो borrows rupees 8,000 and म्हणजे एकाकडनं तो पैसे घेतोय. ठीक आहे. किती रुपये घेतोय एकाकडनं? सो 8,000 रुपये तो घेतोय. ठीक आहे. नीट कन्सेप्ट समजून घ्या काय आहे. ओके 8,000 रुपये घेतले अँड अग्री टू रिपे. अग्री टू रिपे म्हणजे परत काय करतोय रिपे करणार आहे त्या माणसाला परत पैसे देणार आहे. पण किती देणार आहे ते बघा. विथ अ टोटल इंटरेस्ट म्हणजे 8,000 घेतले आणि त्याला काहीतरी इंटरेस्ट देणार. तो इंटरेस्ट किती देणार एक्स्ट्रा. सो एक्स्ट्रा रुपीज किती देणार तो इंटरेस्ट ऑफ रुपीज 1,360. सो 1,360 रुपये तो त्याला एक्स्ट्रा देणार. ओके समजते का. 8,000 घेतले आणि त्याला टोटल किती देणार तो 9,360 देणार. ठीक आहे. चला सांगतो बाबा कसं येणार. गिवन बघा गिवन काय काय येणार. एस म्हणजे टोटल म्हणजे समचा फॉर्म्युला. ठीक आहे. हे लक्षात ठेवा समचा फॉर्म्युला. एस किती घेतोय तो 8,000 घेतोय पण देताना किती देतोय तो टोटल किती देतोय त्याला त्या माणसाला पैसे. सो 8,000 प्लस किती आहे एक्स्ट्रा किती ऍड करून देणार 1,360 रुपये म्हणजे हे एस एन झालं. ठीक आहे. सो एस एन ची व्हॅल्यू जी आहे ते ऍड करा. सो 9,360 रुपये. ठीक आहे. म्हणजे घेताना 8,000 घेतोय देताना 9,360 रुपये तो देणार त्याला इंटरेस्ट टाकून देणार. ठीक आहे. पण पुढे बघा इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजे इन्स्टॉलमेंट म्हणजे काय हप्ता. ठीक आहे. तो पहिल्या हप्ते कमी देणार दुसऱ्या हप्त्यात तेवढे देणार तिसऱ्या हप्त्यात तेवढे देणार चौथ्या हप्त्यात असे करून तो किती महिन्यामध्ये कंप्लीट करणार त्याचे पैसे म्हणजे 9,360 रुपये तो त्याला किती महिन्यामध्ये देणार. सो तो किती लिहिलं इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट. सो प्रत्येक हप्त्याचं म्हणजे ऍड करून टोटल तो 9,360 रुपये त्याला देणार आहे. टोटल हप्ता किती आहे 12. सो म्हणजे इथं काय येणार. सो नंबर ऑफ किती येणार नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट दॅट इज 12. ठीक आहे. सो मी एनच्या जागी 12 लिहू का इथं 12 लिहितो आता कारण आता मला कळलं एनची व्हॅल्यू 12 आहे. सो 12 महिने आहेत ना. सो 12 महिन्यामध्ये तो त्याचे पैसे एवढे कव्हर करणार आहे. ठीक आहे. सो पुढं इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन दी प्रिसिडिंग 1 बाय ₹40. नीट कन्सेप्ट बघा काय. इच इन्स्टॉलमेंट म्हणजे प्रत्येक जो हप्ता आहे प्रत्येक हप्ता. ठीक आहे. सो बिंग लेस दॅन दी प्रिसिडिंग 1 बाय ₹40 म्हणजे काय नीट समजा. जर मी आज पहिला हप्ता भरतोय समजा पहिला हप्ता भरतोय मी 500 रुपयाचा. ठीक आहे. सो इथं काय दिले इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन दी प्रिसिडिंग 1 बाय ₹40. सो लेस दॅन विचारलंय. सो आज मी पहिला हप्ता 500चा भरला तर पुढच्या महिन्यात जो हप्ता आहे तो मी ह्याला 500 पेक्षा 40 ने कमी देणार त्याला म्हणजे किती देणार 460 देणार. ठीक आहे. सो नेक्स्ट हप्ता किती देणार 460चा म्हणजे 40 रुपयांनी कमी. ओके. आणि त्याच्या नेक्स्ट हप्ता कितीचा देणार परत 40 रुपये कमी करा. सो इथे येणार 420 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर किती येणार 380. सो प्रत्येक हप्ता जो आहे तो 40 रुपयांनी कमी 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 करत देणार म्हणजे असे करत तो एवढे रुपये त्याचे फेड करून टाकणार. ठीक आहे. समजलं का कन्सेप्ट. सो पण पहिला इन्स्टॉलमेंट म्हणजे पहिला हप्ता हाच आहे असं मला माहितीये का नाही. पहिला हप्ता किती मला माहितीये का नाही माहिती. सो मी पहिलं ए काढणार. काय काढणार ए. ठीक आहे. सो मग डिफरन्स कितीचा आहे रे बघा डिफरन्स कमी कमी होतोय. डिफरन्स कितीने कमी होतोय 40 ने कमी होतोय. सो म्हणजे काय ना डी ची व्हॅल्यू किती येणार डी येणार -40. हे कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित. सो डी ची व्हॅल्यू -40 येणार. ओके. सो फाइंड द अमाउंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे तो पहिल्या महिन्यात किती रुपये त्याला देणार आणि लास्टच्या महिन्यात तो किती रुपये देणार त्याला ते आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे ए काढायचंय आणि T12 काढायचंय. ठीक आहे. चला 1 बाय 1 सांगतो काय करायचंय. ठीक आहे. सो पहिलं वी हॅव कोणता फॉर्म्युला आहे Sn = n/2 2a + n - 1 d. ठीक आहे. सो S n च्या जागी 12 इक्वल टू n च्या जागी 12 डिवाइड बाय 2 2a ची व्हॅल्यू किती काढायचंय. ठीक आहे. सो प्लस n च्या जागी किती n च्या जागी 12 -1 डिफरन्स कितीचा आहे -40 चा आहे. ठीक आहे. सो पण S12 ची व्हॅल्यू किती टोटल किती देतोय तो
S12 ची व्हॅल्यू आहे 9360. सो इथे येणार 9360 इक्वल टू 12/2 दॅट इज 6. इथे येणार 6. ओके, सो 2a तसाच प्लस 12 minus 1 11. सो इथे येणार 11. ओके, मल्टिप्लाय बाय -40. सो इथं काय येणार 9360. आता बघा हे 6 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड. सो इथे येणार 6. इथे येणार 2a. बघा मायनस इंटू प्लस मायनस. सो 11 इंटू 4 दॅट इज 44. ओके, आणि हे 0 तसाच. सो नीट बघा आता काय येणार. सो याला मी डिवाइड करू का? ह्याला डिवाइड करू शकतो मी. चला 1 by 1 करतो. ठीक आहे, सो इथे करून दाखवतो तुम्हाला. 900 आणि हे 0 लक्षात ठेवा, हे 0 राहिला आपला. सो हे 6 तसंच येतो. सो एक एक घेतो. 6 1 जा 6. अरे यार 9 मधून 6 गेले, राहिले 3 आणि हे 3 तसाच. 6 पंचे 30. ओके, सो राहिले 3. हे 6 तसाच. ठीक आहे, 6 36. ओके, 0 0. सो 156. इथे येणार 156 आणि हा 0 तसाच. सो असं करतात कॅल्क्युलेशन. ठीक आहे, सो इक्वल टू 2a minus 440. ठीक आहे, चला रफ करू काय. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा. ते कापड तिकडे त्या साईडला, नाही तर मी रफ करतो. किती मिनिट राहिले बघतो. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा. टाइम जास्त कमी राहिले फक्त. सो आता बघा लक्षात येतं -440. सो इकडे आलं प्लस होणार. सो इथे मी किती लिहिणार. सो 1560 प्लस 440. 440 इक्वल टू 2a. सो ह्यांची ऍडिशन करा. किती येणार ऍडिशन बघा ना. 60 आणि 40 दॅट इज 100 होणार. ठीक आहे, पण 1560 प्लस 440 किती झाले. दॅट इज 2000 इक्वल टू 2a. सो इथे 2 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड. सो काय होणार मग 2000 डिवाइड बाय 2 इक्वल टू a. ठीक आहे, मग a ची व्हॅल्यू किती येणार. 2 1 जा 2. ठीक आहे, सो 1000 आन्सर येणार. सो a ची व्हॅल्यू आली 1000. ठीक आहे, एवढं तर माहिती तुम्हाला. आता काय काढलं आपण. ए म्हणजे काय. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे पहिला जो हप्ता आहे तो 1000 भरणार तो. ठीक आहे, त्याच्यानंतर किती भरणार तो 960 भरणार. त्याच्यानंतर 920. आता मी हे डायरेक्ट कसं काय सांगितलं. इथं काय दिलं तुम्हाला. लेस दॅन दी प्रेसिडिंग 1 बाय ₹40. ठीक आहे, सो पहिला जो हप्ता आहे त्याच्यामधून जे नेक्स्ट मला मंथ नाही का, नेक्स्ट मंथली किती भरायचं मग मला आता. दॅट इज 960 भरायचे. म्हणजे डिफरन्स कितीचा आहे -40चा. सो आता काय काढायचं मला. अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. सो वी हॅव टू फाइंड काय काढायचंय. दॅट इज T12. ओके, लास्ट हप्ता म्हणजे T12 काढावं लागेल ना. जर मला सिक्वेन्स मधला लास्टची टर्म काढायची असेल तर मी TN चा फॉर्म्युला यूज करणार. हे तर माहिती आपल्याला. सो T12 इक्वल टू काय करणार. a प्लस n मायनस 1. सो मी पहिला n चा फॉर्म्युला येतो. ठीक आहे, सो T12 इक्वल टू a किती आहे 1000 प्लस n किती आहे 12 मायनस 1. डिफरन्स -40 आहे. ओके, सो 1000 प्लस 11 मायनस 40. ठीक आहे, सो 1000 तसाच. 11 4 जा 440. ओके, सो प्लस इंटू मायनस मायनस. सो 1000 मधून 440 गेले, राहिले किती मग. दॅट इज 560 राहिले. ओके, सो T12. ओके, म्हणजे पहिला जो इन्स्टॉलमेंट आहे ते 1000 भरणार आणि लास्टला जे इन्स्टॉलमेंट आहे ते किती भरणार 560 भरणार. ठीक आहे, मग तुम्ही इथे लास्टला सेंटेन्स लिहा. द फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज ₹1000 अँड लास्ट इन्स्टॉलमेंट इज ₹560. ठीक आहे, एवढं तुम्हाला लिहावं लागेल. जर तुम्हाला प्रॉपर मार्क्स पाहिजे असेल तर प्रॉपर लिहावं लागेल. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. ना क्वेश्चन नंबर 3 बघा. 3 वाला व्यवस्थित समजून घ्या तरच तुम्हाला समजेल. बघा काय काय आहे. सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. ठीक आहे, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले मी NSC, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. ओके, एक नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा एक स्कीम आहे. तिथं काय केलं तो इन दी फर्स्ट इयर. तो काय करतो बघा. इन फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड ₹5000. सो मी असं लिहू का. द सचिन invested in
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. सो तिथं कसं करतोय तो सेव्हिंग, दॅट इज बघा फर्स्ट इयर म्हणजे पहिल्या वर्षी किती सेव्हिंग करतोय तो, दॅट इज 5000. ओके, त्याच्यानंतर ना इन सेकंड इयर ₹7,000. सो सेकंड इयरला 7,000 करतो. ठीक आहे, इन थर्ड इयर 9,000. सो 9,000 रुपये तो जमा करतोय. ठीक आहे, पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000, पण पुढं and so on. Find the total amount that he invested in 12 year. म्हणजे असे 12 इयर मध्ये म्हणजे 12 मंथ मध्ये, सॉरी 12 मंथ नाही 12 वर्षामध्ये तो किती रुपये टोटल जमा करतोय. ठीक आहे, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये 12 वर्षामध्ये तो टोटल किती रुपये जमा करतोय म्हणजे ते आपल्याला काढायचंय. सो आपल्याला काय काढायचंय, एसएन काढायचंय म्हणजे S12 काढायचंय. ठीक आहे, समजते का. सो बघा अँड सो ऑन. ठीक आहे, सो पुढे बघा एच व्हॅल्यू काय येणार 5,000. ओके, डिफरन्स कितीचा येणार, 7,000 मधून 5,000 गेले, राहिले 2,000. ठीक आहे, डिफरन्स आहे 2,000चा. सो पहिल्या वर्षी 5, दुसऱ्या वर्षी 7, तिसऱ्या वर्षी 9,000, चौथ्या वर्षी 11,000. बरोबर ना, 2,000चा डिफरन्स आहे. सो टोटल इयरचे किती इयर आहेत, 12 इयर. सो मला 12 वर्षांचे ऍडिशन करावं लागेल. सो मला S12 काढायचं आहे. S12 क्वेश्चन मार्क. सो वी हॅव कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे, Sn इक्वल टू n छोटा काढावा लागेल, S मोठा काढतो. ठीक आहे, सो n/2 2a प्लस n-1d. ठीक आहे, सो व्हॅल्यू काय काय आहे, S n च्या जागी 12 अपॉन 2 a च्या जागी किती येणार, a आहे 5,000. सो इथे येणार 5,000 प्लस n किती आहे, n ची व्हॅल्यू 12 आहे. ठीक आहे, 12 मायनस 1, डिफरन्स कितीचा आहे, डिफरन्स आहे 2,000. ठीक आहे, चला फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो बघा कसं येणार, हा 12/2, 2 च्या डबल मध्ये 12 आहे, हो आहे 6 जा. सो 2 6 जा येणार. ओके, सो 5,000 मल्टिप्लाय बाय 2 करा, दॅट इज 10,000 प्लस 12 मधून 1 गेले 11. सो 11 इंटू 2,000. ठीक आहे, सो इथं काय येणार पुढं, S12 इक्वल टू 6, 1,000 तसाच प्लस 11 इंटू 2 22,000. बरोबर ना, 11 इंटू 2 22 आणि 3 शून्य ऍज इट इज. सो 22,000 मध्ये 1,000 ऍड करा, किती झाले मग, S12 इक्वल टू 6. सो दॅट इज 23 ना. ठीक आहे, 23,000. सो 23 मल्टिप्लाय बाय 6 करा. सो 3 6 जा, दॅट इज 18. 1 कॅरी, 6 2 जा 12 आणि 30. ठीक आहे, 6 3 जा 18, 1 कॅरी, 6 2 जा 12 आणि 30. सो दॅट इज 000 ऍज इट इज. सो किती येणार, 1,38,000. ठीक आहे, तेवढा तो इन्व्हेस्ट करणार. चला पाठीमाग मला एकदा चेक करू दे किती आहे. ठीक आहे, मला असा ऑड वाटते कारण 196 असं बघितल्यासारखं वाटतंय मला. एक मिनिट चेक करू दे, 192. सो कुठे चुकतंय माझं, काहीतरी चुकतंय माझं, एक मिनिट. सो कुठं राहते काही, सायत्रिक 18, 1 कॅरी, सायत्री 12 13, काय चुकतंय मग माझं, 1,000 हे 2,022 काय चुकलं रे आता. इन्स्टॉलमेंट पण बरोबर घेतले, 11 6 10,000. अरे अच्छा 10,000 येतो, सॉरी हा, इथं 10,000 आहे, मग माझं चुकलं ना पूर्ण. सो इथे ना 10,000. ठीक आहे, सो इथे ना 10,000. ठीक आहे, मग आता इथं पण चुकणार. सो 22,000 मध्ये 10,000 ऍड केले, सो झाले किती, 32,000. ठीक आहे, मग पूर्ण चुकते असं केल्यावर. ठीक आहे, सो 6 2 जा दॅट इज 12, 1 कॅरी, 6 3 जा किती येणार, 6 3 जा दॅट इज 18 आणि हे 1 कॅरी होता आणि हे 000. सो 1,92,000 तो जमा करणार आहे इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. सो इथे लिहावं लागेल, ही टोटल इन्व्हेस्ट दॅट इज 1,92,000 इन 12 इयर. ओके, असं तुम्हाला सेंटेन्स मध्ये लिहावं लागेल. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. नाव क्वेश्चन नंबर 4 बघा, 4 मध्ये काय आहे, याच्यात काय लिहिलंय,
इन अँड ऑडिटोरियम, ऑडिटोरियम म्हणजे काय, एक सभागृह आहे मोठा, ठीक आहे. सो तिथं काय दिलंय, विथ 27 रोज ऑफ सीट्स, म्हणजे टोटल किती रोज आहेत, रोज म्हणजे असे आडव्या लाईनी, ठीक आहे, आडव्या बेंचेस ठेवलेले आहेत, असे बेंचेस ठेवलेले आहेत, ओके, लाईनीशी. सो देयर आर 20 सीट्स इन दी फर्स्ट रो. सो पहिल्या रोला किती सीट्स आहेत, 20, ओके. सो इन फर्स्ट रो 22 सीट्स इन सेकंड रो. सो दुसऱ्या लाईनीत किती आहे, 22. सो पुढे 24 सीट्स इन अ थर्ड रोज, 24. सो इथे किती असणार, 26, नंतर 28 अँड सो ऑन. पण टोटल रोज किती आहे, 27 रोज आहे, ठीक आहे. 27 म्हणजे काय, पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी अप टू 27 पर्यंत आहे. सो फाइंड द नंबर्स ऑफ सीट्स इन दी 15th रोज. बघा नीट समजून घ्या, काय विचारलंय, फाइंड द नंबर्स ऑफ सीट्स, फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन दी 15th रोज, ठीक आहे. सो बघा काय ते सांगतो तुम्हाला, गिवन इन अँड ऑडिटोरियम, in an auditorium there are, इथे लिहावं लागेल, there are 27 rows हे रफ करता, 27 rows of seat, ओके. सो सीट्स. सो मग आता पहिल्या सीट मध्ये किती आहे, पहिल्या रोज मध्ये किती आहेत सीटा, दॅट इज किती दिले, 20. सो इथे मी लिहिणार, सो 20 फर्स्ट याच्यामध्ये, त्याच्यानंतर 22, त्यानंतर 24 अँड सो ऑन, ओके. सो हे पहिला रोज आहे, बरोबर, पहिला. हे कितवा रोज आहे, हे सेकंड रोज आहे. हे कितवा रो आहे, तिसऱ्या लाईनीमध्ये किती सीट्स आहेत, 24 सीट आहे. चौथ्या लाईनीमध्ये किती असणार, 26. मग आता फाइंड द नंबर्स ऑफ सीट्स इन दी 15th रोज, म्हणजे 15व्या नंबरला, 15व्या आडव्या लाईनीत किती सीट्स असतील ते फाइंड आउट करायचंय. म्हणजे आपल्याला असं विचारलंय का, सगळ्यांचे ऍडिशन विचारले का, नाही. बघा इथपर्यंत क्वेश्चन वाचलाय मी, इथपर्यंत क्वेश्चन वाचलाय. मग मला फक्त 15व्या लाईनीत 15व्या नंबरला किती सीट्स असतील ते फाइंड आउट करायचंय. सो मी पहिलं TN चा फॉर्म्युला यूज करणार, ठीक आहे. हे माहिती पाहिजे तुम्हाला, अदरवाइज तुम्ही SN चा फॉर्म्युला यूज करणार तर पूर्ण चुकणार, ठीक आहे. सो इथपर्यंत मी वाचला. सो मी आता काढतो पहिला, तर A ची व्हॅल्यू किती आहे, 20 आणि डिफरन्स कितीचा आहे, 2 चा. सो N किती सीटचं काढायचंय, 15व्या नंबरला काढायचं. सो T15 ला काढायचंय मला, ठीक आहे. सो 15व्या नंबरला माझं टोटल सीट्स किती असेल ते फाइंड आउट करायचंय. चला काढूया आता. वी हॅव TN इक्वल टू A प्लस N मायनस 1 D, ठीक आहे. सो T N च्या जागी किती, 15, ओके. A च्या जागी 20 प्लस N च्या जागी किती, N च्या जागी किती येणार, 15 मायनस 1, डिफरन्स कितीचा आहे, 2 चा. सो काढूया आता. T15 आहे तसंच, इक्वल टू 20 तसंच, प्लस 15 मायनस 1 दॅट इज 14 आणि हे 2 तसंच. सो T15 इक्वल टू 20 प्लस 14 2 जा, बघा इथं 14 राहिला. सो 14 2 जा 28, इथे येणार 28. सो इथे येणार T15 करा ऍड 48, ठीक आहे. सो 15व्या नंबरला 15th टर्म ऑफ एन AP इज 48, ओके. 15व्या नंबरला व्हॅल्यू किती असणार, देयर आर 48 सीट्स इन 15th रोज, ठीक आहे. असं लिहावं लागेल, देयर आर 48 सीट्स इन 15th रोज, ओके. 15th रोज, ओके. असं 15th रोज राहते, ठीक आहे. एवढं समजलं. आता फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स इन दी ऑडिटोरियम, म्हणजे त्या सभागृहामध्ये टोटल किती सीट्स आहेत, टोटल. त्यावेळेस मी SN चा फॉर्म्युला यूज करणार, ठीक आहे. सो टोटल रोज किती आहेत, रोज टोटल रोज आहेत, दॅट इज ऑडिटोरियम विथ रोज किती आहेत, 27. सो N ची व्हॅल्यू चेंज होणार. सो N च्या जागी 27 येणार, ठीक आहे. म्हणजे आपल्याला वी हॅव टू फाइंड S27, ठीक आहे. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढून घे, त्याच्यानंतर सांगतो काय करायचं.
हा. सो बघा आता लास्ट काय काढायचं आहे, हाऊ मेनी टोटल सीट्स इन ऑडिटोरियम. टोटल सीट्स किती आहेत म्हणजे टोटल रोज किती आहेत, रोज दॅट इज आपल्याकडे रोज आहेत टोटल 27 रोज आहेत. ठीक आहे. टोटल जर विचारला असेल तर एसएन चा फॉर्म्युला यूज करायचा. सो वी हॅव टू फाइंड S27. सो दॅट इज क्वेश्चन मार्क. सो वी हॅव काय आपल्याकडे एसएन चा फॉर्म्युला n/2 2a + n-1d. ठीक आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा फॉर्म्युला लिहायचा आहे पहिला. फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू नका. पहिला फॉर्म्युला त्याच्यानंतर ना व्हॅल्यू पुट. ठीक आहे. सो आता एस एन च्या जागी किती 27/2. सो 2 ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू आहे, सो ए ची व्हॅल्यू किती होती, ए ची व्हॅल्यू होती 20. ठीक आहे. सो प्लस 27 - 1 डिफरन्स कितीचा होता, 2 चा डिफरन्स होता बरोबर ना, 2 चा डिफरन्स होता. सो इथे येणार 27/2 40 प्लस 26 × 2. ठीक आहे. सो 40 प्लस इथे 26 राहिले मल्टिप्लाय बाय 2. सो काय ना मग 27/2 40 तसंच प्लस मल्टिप्लाय करा 52 येणार. ठीक आहे. सो मी इथला रफ करतो वरचा. अजून 2 सम राहिलेत. ठीक आहे. आज सायन्स घ्यावा लागेल असं वाटतंय मला, कारण कसं आहे खूप दिवस झाले ना, 2-4 दिवस झाले सायन्स घेतलं नाही. सायन्स पण घ्यावा लागेल. सो 27/2. सो इथे ना S27 इक्वल टू 27/2 अपॉन 2. 40 + 52 किती आहे ना, 40 + 52 दॅट इज 92. ओके 92. सो 2 1 जा आणि 92 चा हाफ करा, दॅट इज 90 चा हाफ 40 45. ओके. सो 46 येणार, इथे येणार 46. सो 27 × 46 करा, S27 निघेल. ठीक आहे. सो करा बघू मल्टिप्लाय 46 आता 42. ओके. सो 4 6 × 12 16 0 7 × 28 2 कॅरी 8 10 2 14 चला 1 2 1242. ठीक आहे. पाठीमागं मला एकदा चेक करू दे काय आले आन्सर. ठीक आहे. सो चला काढा स्क्रीनशॉट, येईलच मला वाटतं बरोबर. खूप एक्सप्लेन करावं लागतं. 1242. ठीक आहे. आलं 1242. चला काढा लवकर पटकन. ना क्वेश्चन नंबर दॅट इज 5th वन. बघा 5th मध्ये काय दिलेलं आहे, सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. बघा काय काय दिलं इथं, कारगिल्स टेम्परेचर. बघा कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक. म्हणजे एका वीक मध्ये टेम्परेचर आपण रीड करतोय. ठीक आहे. टेम्परेचर म्हणजे तापमान आपण काय करतोय, चेक करतोय. सो फ्रॉम मंडे व्यवस्थित लिहितो, फ्रॉम मंडे टू सॅटरडे ऑल रीडिंग इन AP. ठीक आहे. सो मंडे पासून ते सॅटरडे पर्यंत आपण काय करतोय, ते टेम्परेचर आपण रीड करतोय. ठीक आहे. कारगिल्स टेम्परेचर रीड करतोय. ऑल रीडिंग इन AP. सो AP म्हणजे काय, म्हणजे त्यांच्यातला जो काय टेम्परेचर आहे, डिफरन्स जो आहे तो सेम आहे. ठीक आहे. सो पुढं द सम ऑफ द टेम्परेचर. बघा मी एक एक लिहितो. द कारगिल्स टेम्परेचर वॉज recorded. ठीक आहे. इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. ठीक आहे. सो बघा मंडे पासून ते सॅटरडे पर्यंत डेज किती असतात, दॅट इज मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे आणि सॅटरडे. सो 6 डेज आहे. ठीक आहे. सपोज मी मंडेला काय घेतोय, सपोज मी मंडे साठी काय घेतोय T1. द कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक from Monday to Saturday. सो कोणते कोणते टेम्परेचर असणार आहे, दॅट इज T1 T2. बघा T1 T2 T3 T4 T5 आणि T6. बघा T1 जे आहे ते मंडे साठी, T2 जे आहे ते कोणासाठी आहे, ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे आणि सॅटरडे आहे. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू कंडिशन, सो काय काय दिले बघा, अकॉर्डिंग टू कंडिशन
सो कंडिशन काय आहे रे? सो कंडिशन आहे बघा, नीट लक्ष द्या. द सम ऑफ टेम्परेचर. द सम ऑफ टेम्परेचर म्हणजे काय? ऍडिशन. कोणाचे टेम्परेचरचे ऍडिशन? टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडे अँड सॅटरडे. सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडे कुठे आहे बघा, हे मंडे आहे आणि हे सॅटरडे. ओके, सो द सम ऑफ द मंडे, सो दॅट इज टेम्परेचर ऑफ मंडे T1 प्लस T6 किती आहे? पुढे बघा कंडिशन काय आहे? मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सिअस. काय आहे बघा, सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सिअस. वॉज म्हणजे इक्वल टू द्यायचं, ठीक आहे. इज किंवा वॉज लिहा. 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन दी सम ऑफ. 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन म्हणजे काय? 5 डिग्री सेल्सिअस हे काय आहे? जास्त आहे. सो 5 डिग्री सेल्सिअस हे जास्त आहे कुणापेक्षा? कुठे? 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन दी सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे. देन दी सम ऑफ द टेम्परेचर ऑफ विच वन? टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे. ट्यूसडेला काय येणार? मंडे ट्यूसडे. सो दॅट इज T2 प्लस हे पुढे लिहितो T2 प्लस सॅटरडेला काय येणार? T6 येणार, ठीक आहे, प्लस 5. सो बघा कंडिशन काय? द सम ऑफ टेम्परेचर विच वन? मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन दी सम ऑफ टेम्परेचर विच वन? दॅट इज ट्यूसडे अँड दॅट इज सॅटरडे. ठीक आहे, हे कंडिशन आहे, हे तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे, सो आता काय होणार? त्याला मी असं लिहू शकतो का? T1 प्लस T6 इक्वल टू T2 प्लस T6 प्लस 5. ठीक आहे, लिहू शकतो असं. सो आता T1 म्हणजे काय असतं? फर्स्ट टर्म म्हणजे दॅट इज A असतं. T1 म्हणजेच काय असतं? A असतं, हे तुम्हाला माहिती आहे. सो मी इथे लिहिणार A प्लस T6 कसं काढतो आपण? फॉर्म्युला काय येणार? A प्लस n-1D. ओके, सो n च्या जागी 6 टाका, n च्या जागी 6 टाका. सो A प्लस 5D येणार, A प्लस 5D. सो ह्याच्या जागी A प्लस 5D. ठीक आहे, सो एक काम करतो, T6च लिहितो मी, ऍज इट इज लिहितो, T6च लिहितो इक्वल टू T2 तसाच लिहितो. ओके, प्लस T6 तसाच प्लस 5. सो बघा T6 इथं प्लस मध्ये बरोबर. सो इथं आल्यावर काय होणार? मायनस होणार. सो हे T6 आणि हे इकडे आलं मायनस होणार. सो T6 मायनस T6 कॅन्सल होणार. सो मी त्याच्या आधीच कॅन्सल करतो. ठीक आहे, सो T2 प्लस मध्ये इकडे आल्यावर मायनस होणार. सो A मायनस T2 इक्वल टू 5. ठीक आहे, सो इकडे आलं मायनस. सो मला सांगा आता हे T2 जे आहे फॉर्म्युला काय तर T2 चा? सो A प्लस n-1D बरोबर. सो n च्या जागी 2 ठेवा, n च्या जागी 2. सो 2. सो A प्लस 1D, A प्लस D इक्वल टू 5. ठीक आहे, सो ही कंडिशन आहे. सो पुढे अजून, सो A हे मायनस आतमध्ये झाला, मायनस A मायनस D इक्वल टू 5. ठीक आहे, सो बघा A मायनस A गेट कॅन्सल. सो राहिलं काय मग? फक्त मायनस D इक्वल टू 5. ठीक आहे, सो मायनस D इक्वल टू 5 दॅट इज D इक्वल टू मायनस 5. ठीक आहे, सो D ची डिफरन्स किती झाला? मायनस 5 झाला. ठीक आहे, पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा, मग त्याच्यानंतर सांगतो काय करायचं. ओके, सो आता नेक्स्ट कंडिशन काय आहे ते बघून घ्या. D ची व्हॅल्यू मायनस 5 आली. सो नेक्स्ट कंडिशन काय? इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज मायनस 30 डिग्री सेल्सिअस. कुणाचं टेम्परेचर दिलेलं आहे बघा, हे आहे मंडे, ट्यूसडे, वेनसडे. सो वेनसडेचे टेम्परेचर बघा अकॉर्डिंग टू कंडिशन. सो कंडिशन बघा ह्याच्या खाली हे लिहायचंय. ठीक आहे, अकॉर्डिंग टू कंडिशन वेनसडे वॉज मायनस 30 डिग्री सेल्सिअस. सो T3 ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. T3 ची व्हॅल्यू किती? मायनस 30 डिग्री. ठीक आहे, बघा मंडे, ट्यूसडे, वेनसडे. सो T3 ची व्हॅल्यू आहे मायनस 30 डिग्री. ठीक आहे, सो पुढे बघा T3 ची व्हॅल्यू म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणार तुम्ही? दॅट इज A प्लस n-1D बरोबर. सो मायनस 30 बरोबर ना. सो n च्या जागी 3 ठेवा. सो n च्या जागी 3. सो काय येणार मग? A प्लस 2D इक्वल टू मायनस 30. सो A ची व्हॅल्यू काय येणार? A प्लस D ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 5. सो मायनस 5 इक्वल टू मायनस 30 डिग्री. सो A ची व्हॅल्यू बघा
2 5 जा 10, सो प्लस इंटू मायनस, -10 इक्वल टू -30 डिग्री. ठीक आहे, चला हे रफ करतो आता. डी ची व्हॅल्यू लक्षात ठेवा -5 आहे. ठीक आहे, सो कंडिशन यायला पाहिजे तुम्हाला फक्त, बाकी काय नाही याच्यात. डी ची व्हॅल्यू -5 आहे. सो ए -10 आहे, तिकडे गेला +10, सो -30 + 10. सो एक मायनस आहे एक प्लस आहे, तो तर मला सबट्रॅक्टच करायचंय. ठीक आहे, 30 मधून 10 गेले, राहिले किती 20 राहिले, पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, सो -20 येणार. सो ए इक्वल टू -20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, सो डी इक्वल टू -5 डिग्री सेल्सिअस असं लिहा. ठीक आहे, सो आता काय करायचं आपल्याला, फाइंड द टेम्परेचर ऑफ अदर 5 डेज. ठीक आहे, सो रिमेनिंग 5 डेज आहेत, त्याचं आपल्याला टेम्परेचर काढायचंय. सो द टेम्परेचर ऑफ अदर 5 डेज. ठीक आहे, अदर 5 डेज. ठीक आहे, सो T1 ची व्हॅल्यू, T1 म्हणजे काय, मंडे. ठीक आहे, सो T1 म्हणजेच काय असतं, ए असतं, बरोबर. सो ए ची व्हॅल्यू काढली आपण -20, सो इथे -20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, सो T2 काय येणार, ए प्लस कोणता फॉर्म्युला असतो, ए प्लस n-1 d असतो. ठीक आहे, पण n च्या जागी 2 लिहा, सो 2 - 1 येणार, सो 1d येणार. ठीक आहे, फक्त d येणार. फॉर्म्युला समजून घ्या व्यवस्थित. सो ए ची व्हॅल्यू आहे -20 आणि डी ची व्हॅल्यू -5 आहे, हे लक्षात राहू दे. डी च्या जागी -5 आहे. ठीक आहे, आत्ताच काढला होता आपण. सो -25 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, ही एक व्हॅल्यू आपण काढली. आता हे रफ करतो, लक्षात राहू दे व्हॅल्यू सगळ्या. चला आता वेनसडे साठी, वेनसडेचं टेम्परेचर आपल्याला माहिती बघा, त्याने दिलंय वेनसडेचं टेम्परेचर -30 डिग्री सेल्सिअस. मग ते त्याची काढायची गरज नाहीये. ओके, सो त्याच्यानंतर थर्सडेचं काय तर T4 ची व्हॅल्यू, सो ए प्लस n-1 d असतं. ठीक आहे, पण n च्या जागी 4 ठेवा, सो 4 - 1 3, सो 3d. ठीक आहे, इथे येणार 3d. सो काय मग ए च्या जागी -20 प्लस 3, डी च्या जागी किती -5, सो -20 प्लस पुढे काय येणार 5 3 जा, दॅट इज किती येणार 5 3 जा 15, पण प्लस इंटू मायनस वी गेट मायनस येणार. सो इथे येणार -35 डिग्री. ठीक आहे, जर दोन्ही निगेटिव्ह असतील तर निगेटिव्ह ठेवायचं, पण यांची ऍडिशन होणार. सो -35 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, T4 ची व्हॅल्यू मी काढली, T2 ची पण व्हॅल्यू काढली. ठीक आहे, नाव नेक्स्ट आता काय काढणार. सो हे कोणाचं काढलं आपण, थर्सडेचं काढलं. ठीक आहे, फ्रायडेचं काय येणार T5 येणार. सो मी त्याला असं लिहिणार ए प्लस n-1, सो n ची व्हॅल्यू किती 5 -1 4d. सो इथे येणार ए च्या जागी किती रे, हे रफ करू मी, -20 आले बघा. पहिल्या T1 ची व्हॅल्यू -20, T2 ची व्हॅल्यू -25, T3 ची व्हॅल्यू किती आहे -30 तुम्हाला दिलेलं त्यांनी वेनसडे. आणि हे कशाचं आहे, वेनसडे नंतर थर्सडेचं -35. आता आपण फ्रायडेचं काढतोय. ठीक आहे, सो काय येणार, ए ची व्हॅल्यू किती -20 प्लस 4, डी ची व्हॅल्यू किती -5 होतं. ठीक आहे, सो -20 -4 20, सो दॅट इज -40. ठीक आहे, -40 डिग्री सेल्सिअस T5 ची व्हॅल्यू आली. सो आता एक लास्ट काढायचं आहे. ठीक आहे, हे रफ करतो बघा, थोडंसं मोठं आहे पण समजून घ्या व्यवस्थित. ओके, सो लास्ट T6 सॅटरडे ए प्लस 6 - 1, सो दॅट इज 5d. फॉर्म्युला माहिती तुम्हाला. सो इथे -20 प्लस 5, डी ची व्हॅल्यू -5, सो -20 -25, बरोबर, हे यायलाच पाहिजे तुम्हाला आता. सो -45 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, मग इथे खाली लिहायला लागेल तुम्हाला द कारगिल्स टेम्परेचर वॉज काय होते, किती आले होते -20, नंतर -25 डिग्री सेल्सिअस, -30 डिग्री सेल्सिअस, -35 डिग्री सेल्सिअस, त्याच्यानंतर काय आहे -40 डिग्री सेल्सिअस, नंतर किती 45 डिग्री सेल्सिअस. सो मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे
ठीक आहे, एवढं टेम्परेचर काढायचं होतं. चला काढा स्क्रीनशॉट, व्यवस्थित 1 बाय 1 करा, येईल तुम्हाला. आणि लास्ट क्वेश्चन राहिलाय ते पण खूप इझी आहे. नाव लास्ट क्वेश्चन राहिलाय. लास्ट क्वेश्चन काय बघा, नीट व्यवस्थित समजून घ्या. क्वेश्चन नंबर 6-1 बघा काय काय आहे याच्यामध्ये. सो ऑन दी वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेज ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज ऑन दी लँड विच इज अ ट्रायंग्युलर इन अ शेप. ठीक आहे, एक प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राम मध्ये त्यांनी काय ठरवलेलं आहे, ट्री प्लांटेशन ठरवलेलं आहे. ठीक आहे, सो कसं ठरवलंय बघा, विच इज ट्रायंग्युलर इन शेप. सो जे काय ट्री प्लांटेशन आहे ते ट्रायंग्युलर शेप मध्ये लावतात ते. ठीक आहे, पण कसे कसे लावतात बघा, ट्रीज आर प्लांटेड सच दॅट, कसे लावतात ते बघा, इन दी फर्स्ट रो. सो पहिल्या रो मध्ये आडव्या लाईनीत किती लावतात, फर्स्ट रो देअर इज 1 ट्री. सो देअर इज 1 ट्री. ओके, इज 1 ट्री. इन दी सेकंड रो देअर आर 2 ट्रीज. सो इथे येणार 2 ट्रीज. ओके, सो त्याच्यानंतर ना इन दी थर्ड रो 3 ट्रीज आर सो ऑन. सो नंतर नाही का, नंतर जे काही झाडं आहेत थर्ड रोला ते 3 लावलेले. चौथ्या रोला किती लावतील, 4 लावतील. हे मे बी असं लावतील. ठीक आहे, म्हणजे ट्रायंग्युलर शेप मध्ये लावतील. ओके, ट्रायंग्युलर शेप मध्ये. पुढे काय विचारलंय, फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. बघा नीट लक्ष द्या. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज म्हणजे टोटल सगळ्यांची ऍडिशन किती रोची, अप टू 25 रोज पर्यंत. म्हणजे फर्स्ट रो, सेकंड, थर्ड, फोर्थ, अप टू 25 रो पर्यंत आपल्याला सगळ्या ट्रीची ऍडिशन करायची. सो मी एसएनचा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, सो मग मी असं लिहिणार, गिवन मध्ये काय काय लिहिणार. सो सिक्वेन्स कसा येणार, सिक्वेन्स असा येणार माझा 1 2 3 4 अप टू. ओके, अप टू हे चालत राहणार 3 4 5 6 7 असं येणार. ठीक आहे, चला हे रफ करतो. एकदम इझी आहे. लास्ट वाला क्वेश्चन तुम्हाला खूप मोठा दिसतोय पण खूप इझी आहे. बघा आता, सो ए ची व्हॅल्यू किती आहे 1. डिफरन्स कितीचा आहे बघा ना, 2 - 1 1 चा डिफरन्स आहे. 3 - 2 1 चा डिफरन्स. सो डिफरन्स 1 चा आहे. सो कुणाची ऍडिशन करायची आहे, नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. सो पूर्ण टोटल ऍडिशन करायची मला टोटल. सो दॅट टाइम S25 पर्यंत मला ऍडिशन करायची. सो S25 क्वेश्चन मार्क. सो n ची व्हॅल्यू किती आहे 25. ठीक आहे, मग Sn चा फॉर्म्युला यूज करा. Sn इक्वल टू n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस n-1 d. ओके, सो n च्या जागी किती येणार, n च्या जागी 25 लिहा. सो इथे येणार 25 ओके अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये 2. a ची व्हॅल्यू किती आहे 1. सो इथे येणार 1 प्लस n च्या जागी 25 लिहा. 25 - 1 d च्या जागी 1. ठीक आहे, सो ब्रॅकेट कम्प्लीट. सो S25 इक्वल टू 25 अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 2 1 जा 2 प्लस 25 - 1 24. ओके, 24 1 जा 24. सो इथे ना 24. ओके, सो S25 इक्वल टू 25 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय किती येणार 26. ठीक आहे, सो 2 1 जा 2 13 जा किती येणार 2 13 जा. सो आता सांगा किती येणार 25 मल्टिप्लाय बाय 13. सो S25 ची व्हॅल्यू किती येणार ते सांगा. सो मल्टिप्लिकेशन करा. सो बघा कसं करणार आता, 25 गुणिले 10 करून बघा एकदा. सो 250 मध्ये 50 ऍड करा, अजून 325 येईल. किती येणार 325. ठीक आहे, सो इथे काय विचारलं होतं, फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज. ओके, द टोटल नंबर ऑफ ट्रीज किती येणार, द टोटल नंबर ऑफ ट्रीज ऑफ 25 रोज इज 325. ठीक आहे, तुम्हाला लास्टला आन्सर व्यवस्थित लिहावा लागेल. चला काढा स्क्रीनशॉट. ठीक आहे, तुम्हाला बघा 2.6 मध्ये जे आहे, सॉरी 3.64 मध्ये तुम्हाला क्वेश्चन खूप मोठे दिलेत पण आन्सर छोटेच आहेत. ठीक आहे, पण तुम्हाला समजलं पाहिजे थेरोटिकल पार्ट काय करायचं आहे. जर एकदा कळलं तर तुम्हाला हे इझीच जाणार आहे. ठीक आहे, आजचा जो व्हिडिओ होता तो खूप मोठा होता. आणि हा सायन्सचा लेक्चर नाही होणार, कारण मी आता हा व्हिडिओ जो आहे ना तो आता किती वाजत, जवळपास 4 वाजत आलेत. ठीक आहे, आता मला लगेच ऑफलाईन क्लासला जायचंय. इथून डायरेक्ट परत ऑफलाईन क्लासेस आहेत. लाईट गेली होती मध्ये म्हणून मला ते प्लॅनिंग करता नाही आली.
ठीक आहे. सो लेक्चर उद्या असेल मे बी. चला तोपर्यंत बाय बाय आणि अभ्यास सगळ्यांनी सेंड करा. ओके.